नमस्कार, नाशिकचा शेफमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आता हिवाळा आहे, कडक थंडी आहे, मस्तपैकी आहे ना मक्याची एकदम बढिया अशी रेसिपी बघू आपण. तर काय करायचं, मका घ्यायचा आणि त्याचे आहे ना असे दाणे काढून घ्यायचे बरं का. सगळे दाणे ना काढून घ्यायचे किंवा रेडीमेड पॅकेट पण मिळतं मक्याच्या दाण्याचं, ते भेटलं तरी घेऊन घ्यायचं. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं अगोदर. हे स्वीटकॉर्न नाही आहे बरं का. स्वीटकॉर्न जर यूज करायचं असेल ना तर तुम्ही ते पण करू शकता, पण त्याची वेगळी प्रोसेस आहे. हे कच्चे दाणे आहेत मक्याचे, एका कुकरमध्ये घेऊन टाकायचं त्यांना. आता त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं, जास्त नाही टाकायचं, नंतर ॲडजस्ट करू आपण. आणि ना 1 ग्लास पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, एवढं. थोडंसं आणखी टाकून घेऊ. एक जवळपास 1.25 ग्लास पाणी झालं ते. आता याला ना आपल्याला कुकरमध्ये कमीत कमी ना 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्यात, कारण मका कच्चा आपला तर तो व्यवस्थित शिजला पाहिजे. तर बघा, याच्या 5 शिट्या करून घेतल्यात मी. तुम्हाला जर मका थोडी कच्ची वाटत असेल ना तर त्याच्या आणखी 1-2 शिट्या करून घ्यायच्या, कारण ते आहे ना हे बघा असे शिजलेलं पाहिजे, कारण आपल्याला ना त्याला आता मॅश करून घ्यायचं आहे. तर थोडंसं मॅशरनी ना त्याला थोडंसं फक्त मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा मस्त मॅश झालेलं आहे. तुम्हाला जर मॅशरनं जमत नसेल ना तर तुम्ही थोडंसं फक्त 1-2 सेकंद ना याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवू शकता बरं का. फक्त खूप गारटा नका करू, एवढं लक्षात ठेवा. व्यवस्थित मॅश झालेलं आहे. आता एका कढईमध्ये ना थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण एकदम बारीक कापायचा बरं का, एकदम बारीक चॉप करायचा आणि तो टाकून द्यायचा, फ्राय करायचा आहे. एक मोठी मिरची एकदम बारीक चिरायची, त्याला पण फ्राय करायचं आहे. आता त्याच्यामध्ये हा मॅश केलेला कॉर्न जो मका आहे ना तो टाकून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये ना एक जवळपास 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. आता याला आहे ना थोडीशी उकळी फुटू देऊ अगोदर बरं का. ते बघा आता मस्त उकळी फुटलेली आहे. आता आहे ना गॅस आहे ना कमी करायचा. त्याच्यामध्ये ना थोडासा सोया सॉस टाकायचा, एक अर्धा चमचा. 1 चमचा चिली सॉस टाकायचा आहे, 1 ते 1.5 चमचा. अगदी चिमूटभर MSG आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे, ज्याला अजिनोमोटो म्हणता. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला असं काही कंपल्सरी नाही टाकायचंच म्हणून. लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर टाकू नका. अगदी चिमूटभर साखर टाकायची, एकदम चिमूटभर. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसंच टाका, कारण आपण उकळवताना ना मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. थोडंसं काळं मिरं, दारेदार वाटलेलं काळं मिरं जे आहे ना ठेचून घ्यायचं ते खलबत्त्यात, आणि ते टाकायचं आहे थोडंसं. आता त्याला उकळी फुटू देऊ, मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हे विदाऊट MSG म्हणजे अजिनोमोटो न वापरता सुद्धा तुम्ही बनवू शकता बरं का, पण एखाद्या वेळेस खायला काय हरकत नाही आहे. लहान मुलांसाठी बनवत असाल तर टाकू नका, तेवढी काळजी घ्या. आता 2 चमचे मैदा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना हे थिकनर तयार करून घ्यायचं आपल्याला. याला स्लरी पण म्हणता. एक 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचं आहे ते. याने कसं सूप आहे ना आपला घट्ट होतो, आणि थंडीच्या दिवसात हा सूप ना तुम्ही एक वेळेस बनवून बघा ह्याच पद्धतीनं. थोडंसं लिंबू त्याच्यामध्ये पिळायचं आपल्याला, आणि कोथिंबीर खूप इम्पॉर्टंट आहे. एक फ्रेशनेस येतो कोथिंबीरने. याला एक जवळपास 1-1.5 मिनटं मीडियम टेम्परेचरवर शिजवून घ्यायचं आपल्याला. मस्त थोडंसं थिक करून घ्यायचं आणखी. आणि मस्त गरमागरम सूप ना असा सूप बाउलमध्ये घ्यायचा. थंडीच्या दिवसाचा खास स्पेशल सूप आहे बरं का. थोडीशी मस्त कोथिंबीर अशी वरून टाकायची आणखी. आणि बघा हा सूप तुम्ही बनवा आणि एक वेळेस याचा आनंद घ्या. इतका 1 नंबर आणि अप्रतिम सूप आहे ना, तुम्हाला खरंच सांगतो. तुम्ही टेस्ट करा आणि मला कमेंट करा की आणखी नवीन सूप दाखवा म्हणून. मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे सूप, जे तुम्ही इमॅजिन पण केलेले नाही असे सूप आहेत, ते तुमच्यासाठी घेऊन येईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.